नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सुखो बुद्धानु उपादो सुखासद्धं नदेशना सुखासंगस्य सामग्री समगानं तपो सुखो नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सन्मार्ग बौद्ध धम्म, तथागताच्या सन्मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज तुम्ही आम्ही आणि संपूर्ण सामनेर संघ 10 दिवसीय सामनेर प्रशिक्षण या कार्यक्रमामध्ये 10 दिवसीय सामनेर शिबिरामध्ये सहभागी झालेले आपण सर्व, जवळजवळ मला वाटते आकडा आता 35 पर्यंत गेला ना, है ना? 35 प्रशिक्षणासाठी उपस्थित सामनेर. सर्वप्रथम मी अशा उपासकांसाठी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करेन की ज्यांची मुलं शिबिरामध्ये सहभागी झाले. खरं तर तेही तुमचं सगळ्यात मोठं दान आहे. मुलगा 10 दिवस सामनेर बनण्यासाठी पाठवणे, किंवा ज्यांचे लग्न झालेले असतील आणि असे आलेत तर त्यांच्या पत्नीचं, त्यांच्या मुलाबाळाचं सुद्धा, त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा ते पुण्यकर्म आहे. उपस्थितांनो, आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाशी मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. विषय जसा आमच्या काळजाजवळचा आहे तसाच तो विषय तुमच्या काळजाजवळचा आहे. कारण तुम्ही आम्ही सारेजण बुद्धाला, बुद्धाच्या धम्माला, संघाला आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जाणणारे आहोत. आज सारनाथ बुद्ध विहारामध्ये सुरू असलेल्या या सामनेर शिबिराच्या दरम्यान बुद्ध विहार म्हणजे काय, बुद्ध विहाराचे फायदे कोणते आहेत, बुद्ध विहारामध्ये तुम्ही आम्ही का जायला पाहिजे, बुद्ध विहार हे तुमच्या आमच्यासाठी काय का महत्त्वाचं आहे, आपण ज्या बुद्ध विहाराच्या माध्यमातून धम्मकार्य करत आहात, खरं तर याच नावाच्या परिसरापासून जम्बूद्वीपामध्ये 2 गोष्टीला सुरुवात झालेली आहे. एक म्हणजे धम्माचा उदय सुद्धा सारनाथ येथेच झाला आणि भिक्खू संघाची स्थापना सुद्धा सारनाथचीच आहे. आणि त्याच नावाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही
सारनाथ बुद्ध विहाराशी जोडलेले आहात आणि तेच कार्य बुद्ध काळात ज्या सारनाथनं केलं तेच कार्य या काळातलं पुण्याचं खराडी येथील सारनाथ बुद्ध विहार करत आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सारनाथ येथील ईशीपतन मिगदाय वनात पंचवर्गीय भिक्खूंना धम्माचा उपदेश दिला. त्या उपदेशाच्या सुरुवातीला बुद्धांचे काही वचन आहेत. आम्ही धम्म कसा ऐकला पाहिजे, तो कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे आणि त्याचं आचरण कसं केलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध त्या पंचवर्गीय संन्याशांना, तेव्हा ते भिक्खू नव्हते, ग्रहत्यागी होते, त्या 5 ग्रहत्याग्याला तथागत सम्यक संबुद्धांनी आपला उपदेश देण्याच्या अगोदर सांगितलं होतं, अपमादेन संपादेथ. हे खूप महत्वाचं आहे. भाषण ऐकत असताना, संगीत ऐकत असताना, कविता ऐकत असताना, गाण्यांचे प्रोग्राम ऐकत असताना आपल्याला आळस येत नाही. ठीक आहे? का बरं आळस येत नाही? कारण थोडंफार त्याच्यात मनोरंजनात्मक असतं. कधी वाद्य वाजतात, कधी ते सुंदर असं कानाला आवडणारं म्युझिक असतं आणि त्याच्यामुळे आपण तासनतास ते गोष्टी करू शकतो. आता सगळे इथे बसलेले संगीत प्रेमी जास्तीत जास्त आहेत, त्यांना ते माहीत आहे, है ना? विदाऊट संगीताचं गीत मनोरंजक वाटते का? नाही. पण प्रवचनाचा विषय असा आहे की इथं तबला वाजत नाही, ढोलकी वाजत नाही, पुंगी वाजत नाही, है ना? आणि तास, 2 तास, 3 तास एकच भंतीजी समोर असते, डोळ्यासमोर. भंतीजी बदलत नाही. त्याच्यामुळे बहुतांश वेळेस थोडंसं आळस येण्याची शक्यता असते. बरं, तो आळस काय येतो? आळस 2 प्रकारचा आहे. तंद्री 2 प्रकारची आहे. एक शारीरिक तंद्री आहे, आळस आहे, आणि दुसरा मानसिक आळस आहे, तंद्री आहे. तर निश्चित स्वरूपामध्ये मी 4-5 दिवसापासून बघू लागलो, समितीतले लोक, इथे सेवा देणारे लोक बिचारे दिवसभर इथे सकाळपासून आहेत, तर त्यांना थोडीशी तंद्री येऊ शकते, आळस. त्याला बुद्धाच्या पालीमध्ये थीनमिद्ध म्हणतात. तर साऱ्यात महत्वाचं आहे, तुम्ही आम्ही धम्मासाठी काय करतो? तुम्ही आम्ही धम्मासाठी काय करतो? 56च्या अगोदर तुम्ही आम्ही धर्मासाठी खूप केलं हो, पण 56 नंतर तुम्ही आम्ही धम्मासाठी करू लागलो. आणि धम्मासाठी कार्य करत असताना आमचं कुठलंच कार्य व्हायला जात नाही, त्याचं फळ आज ना उद्या आम्हालाच मिळणार आहे. बरं, याच्यात एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बुद्ध विहाराच्या सानिध्यामध्ये पुण्यकर्म करत असताना जे उपासक उपासिका आहेत किंवा 10 दिवसापर्यंत हे आपले श्रामणेर आहेत, जे लोक स्वतः प्रत्यक्षात उपस्थित राहून उपदेश ग्रहण करू लागले किंवा दान वगैरे देऊ लागले, तर ते त्यांचे पुण्यकर्म त्यांच्यासाठीच असतात. लक्षात घ्या. म्हणजे साहेबांना पुण्यकर्म करायचं आणि ताईला त्याचा फायदा होईल असं नाही. बरं, ताईनं पुण्यकर्म करायचं आणि साहेबांना फायदा होईल असं नाही. ताई आणि साहेबांनी पुण्यकर्म करायचं, लेकरांना फायदा होईल असं नाही. लेकरांनी पुण्यकर्म करायचं, ताई साहेबांना फायदा होईल असं अजिबात नाही. हा, थोडाफार परिणाम पडेल,
पण पुण्यकर्म त्यातल्या त्यात बुद्ध विहाराशी संलग्न राहून केलेले पुण्यकर्म हे तुमच्या आमच्या विकासाचं साधन आहे. लक्षात घ्या. उदाहरणार्थ विहारामध्ये ज्या पद्धतीनं तुमच्या आमचे पुण्यकर्म होतात ते इतर ठिकाणी होत नाहीत. कसं? विहारामध्ये सकाळची वंदना होते, साधक लोक ध्यान करतात. आता 28 तारखेपासून किती सुंदर वातावरण या विहारात तयार झालेलं आहे. दिवसभर काही ना काही धम्माच्या संदर्भामध्ये चर्चा, संवाद, धम्मदेशना, धम्मवर्ग ह्या गोष्टी चालू आहेत. मग धम्माची देशना, धम्माचे सुत्त, मंगलमैत्री किंवा धम्मसंवाद, धम्मचर्चा ही सातत्यपूर्ण ज्या परिसरामध्ये होते त्याला तुम्ही आम्ही बुद्ध विहार म्हणतो. निश्चित स्वरूपात घरी गेल्यानंतर अनुभव करा. आता आपले सर्वांचे घर सुंदर आहेत, है ना? मी कमिटीच्या कांबळे परिवाराच्या घरी गेलो, मला प्रचंड आवडलं ते घर. चांगले घर आहेत, मला वाटते सर्वांचे चांगले घर आहेत. आमची आरामाची व्यवस्था जिथे आहे, दिपके सरांचंही घर चांगलं आहे, वाकोडे साहेबांचं घर सुद्धा चांगलं आहे. सर्वांचे सर्वसाधारण किंवा त्यापेक्षा जास्त चांगले घर असतील. आता बुद्ध विहारात सुद्धा मूर्ती आहे बुद्ध बाबासाहेबांची. तुमच्या घरातही मूर्ती आहे. बुद्ध विहारात ग्रंथ आहेत, तुमच्या घरातही ग्रंथ आहेत. बुद्ध विहारात लादी आहे, फरशी आहे, तुमच्या घरातही लादी आहे, फरशी आहे, मार्बल आहे. बुद्ध विहाराला स्लॅब आहे, तुमच्या घराला स्लॅब आहे. बुद्ध विहारात सुद्धा सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. बुद्ध विहारापेक्षा तुमच्या घराचं सुंदर डेकोरेशन आहे. पण बुद्ध विहारात आल्यानंतर जे समाधान तुम्हाला मिळतं ना, ते करोडो अरबो रुपये खर्च करून बांधलेल्या घरात मिळत नाही. मान्य आहे? मान्य आहे? फरक काय बरं? काहीतरी फरक असेल ना. बरं, आता बुद्ध विहारात बऱ्याच वेळेस तुम्हाला आवडणारे न आवडणारे लोक असतात. तुमच्या घरात सारे लोक तुम्हाला आवडणारे असतात, तर मग घरात जास्त आनंद वाटला पाहिजे ना. तिथं पत्नी आहे, पती आहे, मुलं आहेत, मुली आहेत, सून आहे, नातवंड आहेत, सारे तुमच्या काळजाच्या जवळचे लोक आहेत ना, आहे का नाही? आणि बुद्ध विहारात तर दररोज दर दिवशी कोणी ना कोणीतरी नवीन एक व्यक्ती तुमच्या समोर येतोय. कोणी फळं घेऊन येऊ लागलं, कोणी भोजन घेऊन येऊ लागलं, कोणी दान घेऊन येऊ लागलं, काही ना काहीतरी. बुद्ध विहारात अनोळखी माणूस जरी आला ना, तरी तो सुद्धा मंगलमैत्री घेऊन येतोय. लक्षात? बुद्धानं काय सांगितलं? प्रिय लोकांचा सहवास हा सुखदायक असतो. तर प्रिय लोक तुमच्या घरात आहेत, तो सहवास तुम्हाला सुखदायक वाटतो. पण 20 वर्ष 30 वर्ष काही लोकांचा 50 वर्षाचा संसार, इमानदारीनं सांगा दिवसातून भांडणं किती वेळेस होतात? होतात का नाही? आणि जिथे भांडणं होत नाहीत ते धन्यवान आहेत. पुढच्या जन्मी तेच लोक माझे मायबाप बनवत अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण भांडणं साऱ्यांच्या घरी होतातच. ते क्षुल्लक कारणावर असतील किंवा ते टिकणारे भांडण नाहीत, पण होतात का नाही? बरं, कलह हा सुख देतात का दुःख देतात? दुःख देतात ना. छोटे मोठे भांडण तुमच्या विहारातही होतात, पण विहारातले भांडण कधी दुःख देत नाहीत. काय आहे विहारामध्ये खासियत? काय
हे फार समजणं गरजेचं आहे बरं. हो, हे समजून घ्या. विहार काय गरजेचं आहे? MA, PhD, DSc, डिलीट, बॅरिस्टरेट, लॉ, कायद्याचा अभ्यास, समाजाचा अभ्यास, असा एकही विषय नाही बाबासाहेबांना ज्याच्यावर अभ्यास नाही केला. साऱ्यात महत्वाचा धर्माचा अभ्यास. असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतात की माझ्या धर्मांतरित बौद्धांनो, काय शब्द आहे बघा. बाबासाहेबांच्या शब्दामध्ये ना असा पॉवर आहे ना. बाबासाहेब बौद्धांनो म्हणत नाही, लक्षात घ्या. बाबासाहेब काय म्हणतात? सारीपुत्र, बाबासाहेब म्हणतात माझ्या धर्मांतरित बौद्धांनो. म्हणजे या शब्दातच बाबासाहेबांची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला आम्हाला समजली पाहिजे. बाबासाहेब सिलोनला गेले, बाबासाहेब म्यानमारला गेले, बाबासाहेब श्रीलंकेला गेले. तिथल्या लोकांना उपदेश करताना ते धर्मांतरित बौद्धांनो बनले नाही. तिथे ते काय म्हणायचे? माय डिअर बुद्धिस्ट सिस्टर अँड ब्रदर्स, है ना, माझ्या बौद्ध बंधू आणि भगिनींनो. इथं ते भाषण देताना म्हणतात माझ्या धर्मांतरित बौद्धांनो. तुम्ही आम्ही, म्हणजे आम्ही त्याच्यात येत नाही बाबा. आता आमच्या अंगावर चिवर आहे. चिवर म्हणजे बुद्धाशी थेटणं जोडणारं वस्त्र आहे. आम्ही बुद्ध पुत्र आहोत, तुम्ही व्हाईट कपडावाले सगळे. तुम्ही सारे जण हवाई मार्गाने झालेले बौद्ध आहात. मान्य? मान्य? बरं, इथे असलेल्या कोणाचे ना कोणाचे पंजोबा, खापर पंजोबा जर बाबासाहेबांच्या धर्मांतरात असतील तर तुम्ही रिअल बुद्धिस्ट आहे का? असं कोणी? हा, कोण होतं तुमचं? चला ठीक आहे भाऊ, तुम्ही बुद्धिस्ट आहे ना. माझा विषय तुम्हाला लक्षात येऊ लागला. म्हणजे तिथे बाबासाहेबांच्या धर्मांतरात जे लोक होते ते रिअल बुद्धिस्ट आहेत. तुम्ही आम्ही दीक्षा घेतली का आतापर्यंत? घेतली दीक्षा? वा 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 वा, मग तुम्ही पण बुद्धिस्ट आहे ना. तुमच्याकडे पण प्रमाणपत्र आलं, यू आर द बुद्धिस्ट. लक्षात घ्या, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत धम्माची दीक्षा घेतली नाही ते कितीही ज्ञानी, विद्वान, सिलवान, त्यागी असले तरी त्यांना बौद्ध म्हणता येईल का? बरं, हे वाक्य फक्त आमच्यासाठी लागू पडते. इतर धर्मातला माणूस जर सिलवान असेल तर त्याला दीक्षा घ्यायची गरज नाही, तो तेवढ्याने बुद्धिस्ट आहे. आम्ही बाबासाहेबांना फॉलो करणारे लोक आहोत. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात दर एकाने दर एकाला दीक्षा द्यावी. बरं, देणाऱ्यांनी अगोदर घ्यावी. न घेताच देत असेल तर मग समजून घ्या, है का नाही. म्हणजे याचा अर्थ सारनाथ येथे ईशी पतन मिगदाय वन, त्याला मराठीमध्ये म्हणतात ऋषी पतन मृगदाय वन. म्हणजे अशा वनामध्ये बुद्ध काळातील साधू, संन्यासी, ऋषी येऊन तप करायचे. तप. आता जेव्हा सारनाथ येथे तथागत सम्यक संबुद्धांनी धम्म चक्क पवतन केलं, आपल्या सद्धम्माचा पहिला उपदेश दिला, तेव्हा राजगृहामध्ये त्यांच्या सोबत तपश्चर्या करणारे 5 लोक तिथे येऊन तप करत होते. त्यांच्याही अगोदर इसी पतन मिगदाय वनामध्ये हजारो साधू, संन्यासी, ऋषी यांनी तप करून ती भूमी इशी पतन करून टाकली होती. जिथे जाऊन ऋषी मनाचं पतन करतात अशा भूमीला ऋषी पतन म्हणायचे, म्हणजे ईशी पतन.
आताच्याही काळात तुम्ही जर त्या सारनाथला गेला तर बुद्ध विहाराच्या गंधकुटीच्या बाजूला मोठ्याच्या मोठं असं वन आहे, त्याला तार कंपाऊंड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आताही मृग आहेत. मृग म्हणजे हरिण आणि मृग म्हणजे मोर, मयूर. म्हणजे आजही हरणांची कळपच्या कळप तिथे आहेत. म्हणून त्याला मृगदाय वन असं म्हणतात. बर, तथागत सम्यक संबुद्धांनी या 5 लोकांना तिथे उपदेश देत असताना काय उपदेश दिला? तर 4 आर्य सत्य सांगितले. ठीक आहे. त्याही अगोदर बुद्ध म्हणतात की ज्या ज्या लोकांना सद्धम्म समजून घ्यायचं आहे, जाणायचं आहे, अनुभवायचं आहे, अभ्यासायचं आहे आणि त्याचे फळ टाकायचे आहेत, त्या साऱ्या लोकांनी सती संपर्जन्य युक्त होऊन सद्धम्माचा उपदेश ग्रहण करावा. आणि जर तशा पद्धतीनं मनाची अवस्था नसेल तर तासन तास ऐकून सुद्धा काहीच फायदा होणार नाही. बुद्धाने सांगितलं ना, बुद्ध काय म्हणतात? चालणाऱ्या माणसाला उपदेश देऊ नये, जेवणाऱ्या माणसाला उपदेश देऊ नये, झोपलेल्या माणसाला उपदेश देऊ नये, ज्याच्या अंतःकरणामध्ये थीन निघताय, म्हणजे ज्याचं मन थकलेलं आहे आणि जो उपासी आहे, अशा माणसाला सुद्धा उपदेश देऊ नये. डीजे सुरू आहे, डीजे भल्ला मोठा, आणि तशा ठिकाणी सुद्धा आपण उपदेश देऊ नये. मयत निघाली, मयत, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, अशा ठिकाणी सुद्धा उपदेश देऊ नये. उपदेश कुठे द्यायला पाहिजे? कुठं? कुठं? विहाराच्या अगोदर एक शब्द, कुठं? विहार म्हणजे वास्तव्य करणे, आणि बुद्ध विहार म्हणजे जिथे बुद्धाचे, धम्माचे, संघाचे तरंग आहेत, अशा ठिकाणाला विहार म्हणतात. बुद्धाचं विहार. लक्षात? उदाहरणार्थ, आपण जर सारेच्या सारे स्मशानभूमीत जाऊन उद्या बसलो, तिथे प्रेत आलेलं आहे, ते प्रेत जळत आहे, कोणी रडत आहे, कोणी भाषण ठोकत आहे, तिथे आपण धम्म ऐकू शकतो का? धम्मावर चर्चा करू शकतो का? लग्न सुरू आहे, नवरदेव घोड्यावर बसलेला आहे, नवरदेवाला याला 2 तास बाकी आहेत. तिथे आलेल्या बंदीजीला जर तुम्ही म्हटलं बंदीजी उपदेश द्या, तिथं आपण उपदेश ऐकू शकतो का? का बरं? कारण तथागताच्या सद्धम्माच्या चर्चे संदर्भात हे ठिकाण योग्यतेचे नाहीत. योग्यतेचं ठिकाण फक्त आणि फक्त बुद्ध विहार आहे. 4 भिंती, 4 खिडक्या, खाली लादी, वरी स्लॅब, 10-15 फॅन, एक भोंगा, एक स्पीकर, एक माईक, एक बाबासाहेबांची मूर्ती, एक बुद्धाची मूर्ती, याला बुद्ध विहार नाही म्हणत. येते लक्षात? असे कित्येक बुद्ध विहार आहेत महाराष्ट्रामध्ये. आम्ही खेडोपाड्यात जातो, आम्ही जेव्हा बुद्ध विहारात जातो तेव्हा बुद्ध विहारात एवढा थर असते कचऱ्याचा. त्या लोकांना विचारलं आम्ही की कधी उघडता हो? बुद्ध जयंतीला उघडतो, 14 एप्रिलला उघडतो. अरे ते चाबीसाठी पण 2-2 तास आम्हाला विहाराच्या बाहेर बसावं लागते. सचिवकडे चाबी आहे, खजिनदारकडे चाबी आहे, अध्यक्षाकडे चाबी आहे, आणून देत नाही चाबी लोक. त्याला बुद्धविहार म्हणाल का तुम्ही? बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं बुद्ध विहार, बाबासाहेब म्हणतात की मला बुद्ध विहार बुद्धकालीनच पाहिजे. आता तसं कन्स्ट्रक्शन आपल्याला करता येणार नाही. बुद्ध काळातल्यासारखं कन्स्ट्रक्शन करता येईल का?
नाही, पण कन्स्ट्रक्टिव्ह. बुद्धाचं काम चालणारं विहार पाहिजे. बुद्धाचं काम चालणारं विहार पाहिजे. मग बुद्धाचं काम कोणतं आहे? जे तुम्ही करू लागले ते तर बुद्धाचं काम आहे. हे धम्माचं काम आहे आणि हे संघाचं काम आहे. याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही दुसरं फार मोठं धम्माचं कोणतं काम असेल म्हणून. एक श्रामणेर शिबिर एका वर्षाची वातावरणाची निर्मिती करून जाते, जर शिबिर तुमच्यासारख्या लोकांनी घेतलं तर. आता हे शिबिर चालू आहे ना, 1 वर्षाची वातावरणाची निर्मिती आहे, तब्बल 1 वर्षापर्यंत. आणि याचा फायदा तुमच्या लेकरांना तर आहे, तुम्हाला पण आहे आणि इथे असलेल्या सर्व आजूबाजूच्या लोकांना आहे, है ना. इथं सकाळी जे आम्ही मंगलमैत्री करतो, दुपारी जी मंगलमैत्री करतो, सायंकाळी जे मंगलमैत्री करतो, त्या हवेमध्ये त्या मंगलमैत्रीचे तरंग जात आहेत. किती मोठं पुण्याचं काम आहे. अरे जे बिचारे या विहाराच्या उत्पत्तीपासून एकदाही बुद्ध विहारात आले नाहीत, त्यांच्याही घरापर्यंत तरंग चालले. ज्याने कधी भोजनदान दिलं नाही, नाश्तादान दिला नाही, चिवरदान दिलं नाही, हे सोडा, पण बुद्ध विहारात येऊन अगरबत्ती मेणबत्ती लावली नाही, अरे त्या बिचाऱ्याचंही कल्याण आहे रे. त्याही बिचाऱ्यांचं कल्याण आहे. आणि कोणाच्या माध्यमातून आहे? इथे बसलेल्या साऱ्या लोकांच्या माध्यमातून. इथले जे तरंग जात आहेत, इथे असलेल्या कोणाच्याच माणसाच्या मनामध्ये क्रोध नाहीये, असूच शकत नाही, असूच शकत नाही. या बिचाऱ्यांच्या मनात तर नाहीच नाही, पण तुमच्याही मनात नाही क्रोध राहतच नाही का? बुद्ध विहारातले तरंगच तसे आहेत. खुनी माणूस आला तरी बुद्ध विहारात बदलवण्याची क्षमता आहे. लबाड आला तरी त्याला बदलण्याची क्षमता आहे. क्रोधी आला तरी त्याला बदलण्याची क्षमता आहे. कंजूस आला तरी त्याला दानी बनून सोडणारे बुद्ध विहार आहे. ही ताकद बुद्ध विहाराची आहे. इथे ते वातावरण बनलेलं आहे. इथं ते वातावरण बनलेलं आहे. या वातावरणामध्ये बुद्ध धम्म संघ आहे. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले होते, धर्मांतरित बौद्धांनो, घर बांधायचं तेव्हा बांधा रे, सोनं घ्यायचं तेव्हा घ्या, गाडी घ्यायची तेव्हा घ्या, जमीन जुमला घ्यायचा तेव्हा घ्या, पण इथून गेल्याबरोबर तुमच्या वस्तीमध्ये एक बुद्ध विहार मात्र अवश्य बांधा. आठवतात का बापाचे शब्द? वाचा रायटिंग अँड स्पीचेस. तर सरकारनं तेवढं तरी काम चांगलं केलं. 28 पैकी 18 तरी मार्केटमध्ये आणले बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं बुद्ध विहार कशासाठी पाहिजे होतं? बुद्धकालीन बुद्ध विहारामध्ये राजकीय वातावरणासंदर्भात विचार विनिमय केला जायचे. राजा किसे बनाना है वो बुद्ध विहार में सोचते थे. आता आमचे काही काही लोक म्हणतात राजकारणाच्या गोष्टी बुद्ध विहारात करू नका. बुद्ध काळात व्हायच्या त्याचं काय है ना. बुद्ध विहार हे राजकीय अड्डा नाही आहे, पण राजा कोणाला बनवायचं याचा विचार बुद्ध विहारात व्हायचा. बुद्धकालीन विहारांमध्ये इतिहास आहे तो आमचा. पुढे राजा जर आर्थिक संकटात असेल ना, तर राजाला आर्थिक मदत आमचे बुद्ध विहार करायचे. आणीबाणीच्या काळात म्हणजे बुद्ध विहार आमचे एवढे श्रीमंत होते, पण आता आमच्या बुद्ध विहाराची अवस्था बघा कशी आहे.
काही खडकू नाही आमच्या बुद्धविहाराजवळ, आहे का नाही? बुद्धाच्या काळातले बुद्धविहार राजाला व्याजाने पैसे द्यायचे, इतिहास आहे. व्याजानं हा शब्द थोडासा वेगळा होईल, पण राजाला मदत करायचे. पण राजा सुद्धा 10 घेतल्यानंतर 20 द्यायचा, त्याला तुम्ही व्याजच म्हणू शकता. आताच्या बुद्धविहाराने एखाद्या माणसाला 10 दिले तर ते 2ही देणार नाही. त्या काळातले बुद्धविहार असे होते, आणि म्हणून त्या काळातल्या बुद्धविहारांनी बौद्ध धम्माचा प्रचार जगभरामध्ये केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेतले बुद्धविहार आम्हाला निर्माण करावे लागतील. जिथे बौद्ध धम्माचं काम चालत नाही अशा इमारतीला बुद्धविहार तुम्ही आम्ही म्हणू नये, भलेही त्याला तुम्ही समाज मंदिर म्हणा, समाज मंदिर म्हणू शकता. पण बुद्धविहारामध्ये जर सामवेर शिबिर होत नाही, वंदना होत नाही, सूत्रपठन होत नाही, वर्षावास होत नाही, धम्मदीक्षेचे कार्यक्रम होत नाहीत, इतर जाती धर्मातल्या लोकांना आपण आपला धम्म पटवून देत नाही, त्या लोकांचं धर्मांतर करत नाही, तोपर्यंत बुद्धविहार नाही. धर्मांतर हा मुद्दा जबरदस्तीचा आहे का? तसा जर असता तर तुम्ही आणि आम्ही आज शीख राहिलो असतो. शीख बाबासाहेबांना ते अपेक्षित होतं का? बाबासाहेबाच्या डोक्यात होता बुद्ध, आणि बाबासाहेबाच्या डोक्यात होता बुद्ध तत्वज्ञानाला आत्मसात करून समशेर त्यागणारा धम्मप्रिय राजा सम्राट अशोक. तलवार त्यागने के लिए तो बुद्ध धम्म का स्वीकार किया बाबा ने. तलवार अगर रखनी होती तो बाबा साहेब अन्य धर्मों की तरफ जाते. ईमानदारीने एकच विचार करा, ही अपील आहे तुम्हाला. जर आज आम्ही शीख असतो तर माझ्या हातात तलवार असती आणि मी नितीनला म्हणलं असतं उद्या भोजनदान देतो का कापू मान, आहे का नाही? हिंगोले उद्या नाश्ता द्यायला तर कापतो मान, कांबळे उद्या चिवर धुवायला तर काय कारण आहे तुमचं? झालं असतं का? झालं असतं का नाही? म्हणजे धर्मांतर हा जबरदस्तीचा मुद्दाच नाही आहे मुळात. उद्या मला भेटायला एक मराठा समाजाचा युवक येणार आहे, लक्षात घ्या. त्या युवकाला पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल बौद्ध धम्माची महिमा काय आहे. तो जेव्हा जेव्हा मला फोन करतो ना, त्याच्या तोंडात 3 शब्द असतात. तो म्हणतो जय बुद्ध, जय भीम, जय भीमा कोरेगाव. मी त्याला एकदा विचारलं, म्हटलं जय भीमा कोरेगाव काहून बापू? तिथं तलवारीचा इतिहास आहे. म्हटलं तू जय भीमा कोरेगाव म्हटलं की मला जरा भीती वाटते. म्हटलं नाही म्हणे गुरुजी, तसं नाही म्हणे. मराठा समाजाचं पोरग मला उत्तर देते. तो म्हणते मी जय बुद्ध यासाठी म्हणतो, बुद्धामुळे मी सुधारलो. मी जय भीम यासाठी म्हणतो की बाबासाहेबांनी मला तो अधिकार दिला की तू कोणत्याही धर्मात जाऊ शकतो. आणि मी जय भीमा कोरेगाव यासाठी म्हणतो कारण ती जर तलवार असेल माझ्याजवळ तर मला खेटण्यासाठी कोणी येणार नाही. उद्या येणार आहे तो. तर ही गोष्ट तुम्हाला आम्हाला समजून घ्यावी लागेल. आजचे जे काही बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहाराला आम्हाला जम्बूद्वीपाशी नाव जोडावी लागेल, आणि तेव्हाच बुद्धविहाराचं खऱ्या अर्थाने काम इथं चालेल. आमच्या बौद्धांचं एक परम आद्य कर्तव्य आहे, जोपर्यंत तुमचे आमचे बुद्धविहार आम्ही आमच्या घरासारखे सजवत नाही, नटवत नाही, त्यांचं संवर्धन करत नाही, तोपर्यंत हा भारत बौद्धमय होणार नाही.
भारत बौद्धमय बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा प्रोजेक्ट दिला होता, सोशल प्रोजेक्ट. आणि तो प्रोजेक्ट बाबासाहेबांना बुद्ध विहारात राबवायचा होता. जे जे विहार बाबासाहेबांच्या तत्वाशी संलग्न असून काम करत आहे त्या बुद्ध विहारासंदर्भात मी अजिबात बोलत नाही. त्यांचं स्वागत आहे बिचाऱ्यांचं. पण हा व्हिडिओ येत्या 2-3 दिवसामध्ये आमच्या युट्यूब चॅनलला जाईल. मी महाराष्ट्रात या माध्यमातून अपील करतोय, तुमच्याकडचे बुद्ध विहार तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे बनवा, नाहीतर बुद्ध विहार आणि समाज मंदिर एकच करू नका. बुद्ध विहारात ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, सामने शिबिर झाले पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे, संवाद झाले पाहिजे, खर्चाचं विनिमय झालं पाहिजे आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या खर्चाचा अहवाल दरवर्षी लोकांपर्यंत दिला पाहिजे. तुम्ही जसं देता तसं. बऱ्याच ठिकाणी त्या खर्चावरूनच भांडणं होतं. काही लोक त्या लोकांना म्हणतात आम्हाला खर्च द्या, ते म्हणतात 10 रुपये दिले खर्च, म्हणजे हिशोब कसा काय देऊ, अरे त्याला 10 देऊ का 1 रुपया देऊ, त्याला मागितला दे ना कागद, त्या कागदाच्या झेरॉक्सचा पैसा त्या खर्चात लावू ना, तुला कोणी विचारायलं आहे का नाही. बुद्धकालीन बुद्ध विहार वार्षिक खर्चाचा अहवाल राजाकडे सादर करायचे, हे माहित आहे. माझा एमफिलला विषय होता, संशोधनासाठी मी राजगृह निवडलं होतं. त्याचाही विषय रंजक आहे. मी विचार केला की एमफिलचं मला संशोधन करायचं आहे, प्रबंध लिहायचा आहे, विषय कोणता घ्यावा. माझ्या डोक्यात कल्पना आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कॉलनीमध्ये घेतलेल्या घराचंच नाव राजगृह का ठेवलं असेल. मी तिथं गेलो, तिथंही उत्तर सापडलं नाही मला. मग मी राजगृहाला गेलो. तेव्हा तिथं मला उत्तर सापडलं, कपिल वस्तू ते राजगृह 400 मैल अंतर कापून सिद्धार्थ गौतमानी महाभी निष्क्रमणाची सुरुवात राजगृहापासून केली होती. उत्तर मिळालं. आणि जेव्हा राजगृहाचा अभ्यास सुरू केला तेव्हा लक्षात आलं की राजगृह शहराला बुद्धत्वाचं प्रवेशद्वार म्हणतात. अरे काय विद्वत्ता त्या माणसाची, बापरे बाप. बुद्धगया ठेवलं असतं, कुशीनगर ठेवलं असतं, श्रावस्ती ठेवलं असतं, सारनाथ ठेवलं असतं, लुंबिनी वन ठेवलं असतं. नाही, राजगृहच ठेवलं. समाजातील प्रतिष्ठित लोकांची वस्ती, हिंदू कॉलनी. बाबासाहेबासारखा सन्मान असला पाहिजे रे. बडोद्याला घरातून हाकलता का, थांबा लंडन मध्येच घर घेतो, ही जिद्द असली पाहिजे. महार म्हणता का, दादरच्या हिंदू कॉलनीत घर घेतो, नाव ठेवतो राजगृह. करा काय करायचं. आणि फक्त राजगृह नाव ठेवत नाही, 50,000 ग्रंथ आणून तुमच्या उरावर ठेवतो. आता करा काय करायचं ते करा. राजगृह घराचं नाव ठेवलं. बाबासाहेबांनी रमाईसाठी ते राजगृह एक बुद्ध विहार होतं. बुद्धाची मूर्ती होतीच, चालता फिरता बाबासाहेब त्या घरामध्ये होता, त्या विहारामध्ये होता. आणि आपण सुद्धा मुंबईला दादरला गेल्यानंतर राजगृहाला अवश्य भेट द्यावी, कारण धर्मांतरित बौद्धाचं ते पहिलं बुद्ध विहार म्हटलं तरी चालेल. बाबांनी सर्वाधिक बुद्ध धम्माचा अभ्यास तिथंच केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांच्या नजरेतलं बुद्ध विहार बांधायचं आहे, तयार करायचं आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगतो की बुद्ध विहार टिकवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. मी इमारतीचा विषयीच बोलत नाही, मी स्लॅब आणि पत्राचा विषय बोलत नाही.
माझा तो थेट संबंध आहे तो बुद्धकालीन बुद्ध विहार आणि आजचे बुद्ध विहार याविषयी मी तुमच्यासोबत बोलत आहे. बुद्धकालीन बुद्ध विहाराने ज्या पद्धतीनं बुद्ध धम्माचं कार्य तेवत ठेवलं, आजचे जर बुद्ध विहार तशा पद्धतीनं कार्य करू लागले तर निश्चित स्वरूपामध्ये आमच्या समाजाचा उत्कर्ष असेल. आमच्या समाजामध्ये जास्तीत जास्त कलेक्टर होतील, SP होतील, DIG होतील, मिनिस्टर होतील. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला बुद्ध विहार बनवायचे आहेत. बुद्ध विहारामध्ये आणखी एक काम आम्ही करावं. आम्ही प्रशस्त लायब्ररी बनवावी. बुद्ध विहारामध्ये प्रशस्त लायब्ररी बनवावी. आणि त्या लायब्ररीमध्ये फक्त बुद्ध धर्माचाच अभ्यास नाही तर तिथे स्पर्धा परीक्षेचे आम्ही केंद्र उघडले पाहिजे, ट्रेनर बोलवले पाहिजे. लोकांना पटेल असं बोलणारे खूप आहेत, पण समाजाला घडवणारे बोलवले पाहिजे. जेव्हा असे काम आम्ही करू तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं बौद्ध विहार आपण बनवू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वनात मिलिंद कॉलेजची स्थापना केली औरंगाबादला, आता तो छत्रपती संभाजीनगर. पत्रकारांनी प्रश्न विचारला बाबासाहेबांना की बाबासाहेब या भूमीला तुम्ही नागसेन वन हे नाव दिलं आणि कॉलेजला मिलिंद. बाबासाहेबांनी बुद्धकालीन तो संदर्भ दिला बुद्धाच्या नंतरचा, ज्याच्यावर मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला या परिसरामध्ये नागसेन सारखा शिक्षक घडवायचा आहे आणि मिलिंद सारखा विद्यार्थी. मला नागसेन सारखा शिक्षक घडवायचा आहे आणि मिलिंद सारखा विद्यार्थी. मिलिंदने असे प्रश्न विचारले अरहंत भिक्खू नागसेनांना आणि त्या साऱ्या प्रश्नाचे उत्तर नागसेनांनी दिले. माझ्या समाजातला शिक्षक सुद्धा तसा असला पाहिजे, त्याच्याकडे साऱ्या प्रश्नाचे उत्तर असले पाहिजे. आणि तीच अपेक्षा इथे मी व्यक्त करतो. आज अतिशय तुमच्या बिझी शेड्यूलमधून आपण इथे जवळजवळ पाऊण तासाचा वेळ दिला बुद्ध विहार समजून घेण्यासाठी. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांविषयी मंगलमैत्री मी व्यक्त करतो. इथे दिवसभर बिचारा आमचा सामनेर संघ तपत आहे. सारनाथ बुद्ध विहार ही तपोभूमी आहे. 10 दिवसासाठी इथे सारे जण तपत आहेत. याला तर तपणं म्हणतात. हे खरं तपणं आहे. 10 दिवस मायबापांना सोडणं तपणं आहे. 10 दिवसाचं आवडीचं मिळत नाही तपणं आहे. स्वतःच पाण्याची बादली घेऊन जाऊन आंघोळ करणं हे तर तपणं आहे. कोणी कोणाला ऑर्डर देईना, स्वतः काम करू लागलं हे तर तपणं आहे. सकाळी पुन्हा 5-6 वाजता उठणं हे सुद्धा तपणच आहे. हे खरं तप आहे. म्हणजे 10 दिवशी या सामनेर प्रशिक्षण शिबिरामध्ये या 10 दिवसामध्ये जे काही तरंग उत्पन्न होतील ना तर तुमच्या 11 महिन्याची बरोबरी हे 10 दिवस करतात. जाता जाता एवढंच सांगतो, इतर सर्व काही कार्यक्रम होतील तुमचे इथे, हरकत नाही. मला माहित आहे वंदना होतात, प्रवचन होतात, नंतर तुम्ही वर्षावासही घेत असाल, साऱ्या गोष्टी आहेत है ना. छोटे मोठे प्रबोधनपर कार्यक्रम असतील, समाज उपयोगी कार्यक्रम असतील, ठीक आहे. पण हे 10 दिवसाचं सामनेर शिबिर अशी काही वातावरण निर्मिती करून जाते ना, या वातावरणामध्ये एवढी काही मैत्री देऊन जाते ना, तर ती मैत्री आणि ते वातावरण तब्बल 1 वर्षापर्यंत तुम्हाला थंबाचं बळ देणार आहे. आणि मग आता जाता जाता फक्त आपल्या मनाला एकच प्रश्न विचारा की इथे आम्ही का बरं भरभरून दान न द्यावं. जिथं चांगलं काम चालू आहे तिथे आपण आवर्जून दान देऊन त्या कार्याला वाढवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो. आज 10 दिवसीय सामनेर प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित सर्व सामनेरविषयी
मंगलमैत्री अर्पण करतो, आपल्या सर्वांविषयी मंगलमैत्री अर्पण करतो. एवढ्या वेळेपर्यंत तुम्ही धम्मदेशना ऐकली त्याबद्दल अनेक अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं हे छोटंसं धम्म प्रवचन समाप्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करून आजचा धम्म संस्कार इथेच संपन्न करतो. भवतु सब्ब मंगलम. आपल्या सर्वांचं मंगल हो.